हॅलो ऑल, गुड इव्हनिंग टू ऑल. वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिझनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे एम्बेडेड फिगर्स. बघा, लपलेली आकृती शोधणे. ओके, आणि फिगर सिरीज. बघा, एम्बेडेड फिगर हा पहिला पार्ट आपण कव्हर करून घेऊ. त्याच्यानंतर आपला जो फिगर सिरीजचा जो पार्ट आहे तो फिगर सिरीजचा जो भाग आहे तो आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर सर्वजण रेडी आहात का? कमेंट करून सांगा. चला पटापट फास्ट. बघा, एकदम सुपर असं सेशन होईल, जबरदस्त असं सेशन नक्कीच होणार आहे. मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे, कारण नशीब बदलो ना बदलो पण होईल तर नक्कीच बदलते. या विचाराने आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूयात. ठीक आहे, चला आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले आपण टॉपिक कव्हर करून घेऊ, नंतर आपण शेवटी टाइम उरेल तेव्हा आपण जे परीक्षेसाठीचे कुठले टॉपिक्स ज्याच्यावर आपण जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे त्याच्यावर चर्चा करू. ठीक आहे, नक्कीच विजय शेवटपर्यंत सेशन नक्की बघायचं आहे. चला, क्वेश्चन फिगर बघा, इथे एक्स फिगर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला विचारले दिलेली आकृती लपलेला किंवा एम्बेड केलेला पर्याय खालील पैकी निवडायचे. रोटेशनला परवानगी नाही. बघ, कधी रोटेशन अलाउड असतं, कधी रोटेशन अलाउड नसतं. लक्षात ठेवा, कधी रोटेशन अलाउड असतं, कधी नसतं. सिंपलचं टॉपिक आहे, सिंपलचं चॅप्टर आहे. बघा, आपल्याला काय करायचं रे, ही जी फिगर दिसते ही फिगर 1, 2, 3, 4 यांच्यापैकी कुठल्या आकृतीत दडलेली दिसते एवढंच फक्त बघायचंय. आणि आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला इथे दिसते ही फिगर इथे लपली, म्हणजे पहिला पर्याय आपला उत्तर आहे. बघ, काही या ठिकाणी करायची गरज नाही, काय तुम्हाला माहिती असणं गरजेचं नाहीये. तुम्हाला फक्त एवढं लक्ष द्यायचं की बाबा ही जी फिगर आहे ती कुठे दिसते. आता दोन टाईपचे प्रश्न भेटतील. कधी आपल्याला बघा एखादी फिगर कोणत्या आकृतीत दडलेली दिसते, जसे की ही फिगर कुठे दडलेली दिसते. आता हे जर आपण विचार केला तर बघा, इथे आपल्याला हा त्रिकोण दिसला, हे सर्कल असं दिसलं, म्हणजे पर्याय बी मध्ये दडलेली दिसते, तर हा भाग आपण इथे निवडला. किंवा एक यांच्यापैकी ही आकृती समजा इथे दिली आहे आणि 4 पर्याय असे दिले जातील, याचे छोटे छोटे पार्ट्स. मग एखादे 4 पार्ट्स दिले जातील, त्यांच्यापैकी कुठला छोटासा पार्ट या आकृतीत दडलेला आहे, अशा टाईपचा प्रश्न असतो. म्हणजे दोन वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. छोटासा पार्ट देऊन कुठल्या फिगरचा पार्ट आहे तो विचारला जातोय, जसे आता आपण हे बघतोय हा पार्ट कोणत्या फिगरचा आहे. ठीक आहे, किंवा मग फिगर देऊन त्या फिगर मध्ये येणारा पार्ट कुठला आहे तो शोधायचा. असे दोन टाईप विचारले जातात. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आता प्रश्न दिलेला आहे. दिलेली आकृती बनवण्यासाठी दिलेली आकृती आपल्याला या ठिकाणी पर्याय कुठला असेल. रोटेशन इज नॉट अलाउड, रोटेशनला परवानगी नाही. मग आता आपण जर पहिली आकृती जर आपण इथे बघायला गेलो तर आता इथे आपल्याला काय दिसतं बघा, कसं झालं रे. आता जर समजा आपण असा विचार केला, हा फिगर ही फिगर अशी इथून ही अशी आली समजा, आणि या लाईन वरून इथून हे असं आलं, असं अशा पद्धतीने आपल्याला ही आकृती एक दिसते. इथे आडवी रेषच नाहीये, त्यामुळे याचा विचार करणं काय गरजेचं वाटत नाहीये. इथून जर तुम्ही असं जर विचार केला असं की बाबा हे असं आलं, हे असं आलं, परंतु इथे खाली ही आडवी लाईनच नाहीये आणि इथे काय बाकी उरलंय कारण नाही. म्हणजेच काय झालं तर या फिगर मध्ये ती दडलेली दिसेल आकृती, आणि त्यानुसार आपण या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते आपण या ठिकाणी सांगू शकतो की उत्तर जे आहे ते या फिगर मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे, अशा टाईप मध्ये. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, क्वेश्चन नंबर 4. दिलेली आकृती लपलेला किंवा एम्बेड केलेला पर्याय खालीलपैकी कुठे आहे. आता ही जी आकृती दिसते ती कशामध्ये दडली आहे, तर आपण इथे बघा, ही आपल्याला असं दिसला, इथे दडलेली दिसते. म्हणजेच काय झालं, पर्याय डी आपलं उत्तर येईल. पर्याय डी या फिगर मध्ये दडलेली दिसते ती. चला त्याच्या पुढचा प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 5. आता ही जी शेप आहे, हा जो शेप आहे, हा शेप 1, 2, 3, 4 या 4 आकृत्यांपैकी कोणत्या आकृतीत दडलेलं दिसतं. एकदम सिंपलचा टॉपिक आहे हा, एकदम सोपा टॉपिक आहे. बघा, काही मिनिटात 5 मिनिटाच्या आत तर 5 प्रश्न आपण होऊन गेलेत. ठीक आहे, आपण जवळपास 30 प्रश्न आपण यावर बघू, नंतर आपण नेक्स्ट फिगर वाले जे प्रश्न आहेत ते बघूयात. ओके, चला आता इथे काय दिलंय बघा, दिलेली आकृती एम्बेड केलेला पर्याय खालीलपैकी कोणता असेल तो निवडायचा. दिलेली आकृती लपलेला पर्याय खालीलपैकी कोणता आहे. रोटेशन इज नॉट अलाउड, ए बी सी डी 4 पर्याय दिलेत. ए बी सी डी यांच्यापैकी कोणतं उत्तर अचूक असेल.
बघा ही जी फिगर दिसते ही फिगर आपल्याला इथे बघायला भेटली बघा इथे. म्हणजेच काय झालं, पर्याय सी काय असेल आपलं उत्तर असेल पर्याय सी. ऑप्शन सी जे आहे ते ऑप्शन सी आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. दिलेली आकृती लपलेल्या, म्हणजे आता बघा आता इथे आपल्याला कुठला पर्याय या ठिकाणी या आकृतीचा भाग आहे ते सांगायचं. इथे एक आकृती दिली आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं ना कधी मेन आकृती दिली जाईल आणि या आकृतीमध्ये यांच्यापैकी कुठला भाग दडलेला आहे तो आपल्याला शोधायचा असतं. मग आता जर आपण या ठिकाणी फिगर बघितले, आता हे असं दिसतंय, अच्छा हे तर दिसतंय परंतु इथे वर्टिकल लाईन नाहीये. मग हे जर दिसत नाही, वर्टिकल लाईन मिसिंग आहे, म्हणजे याच्यावरूनच आपण उत्तर देऊ शकतो पर्याय सी दिसेल. सर हे असं आलं आणि हे असं आलं, म्हणजेच काय झालं तर पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं फायनल उत्तर असेल, पर्याय सी. ठीक आहे, डन. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. क्वेश्चन नंबर 7. बघा आता इथे दिलेली आकृती दडलेला जो एम्बेड केलेला जो पर्याय आहे तो आपल्याला इथे निवडायचा आहे. रोटेशन इज नॉट अलाउड, रोटेशनला परवानगी नाहीये. ठीक आहे, व्यवस्थित बघा रे काय उत्तर येत आहे. दिलेली आकृती लपलेला पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. कोणतं उत्तर आपलं अचूक असेल? पर्याय ए. ओके, बघा तुम्हाला इथे दिसते ही फिगर अशी दिसते. येस, पहिलाच पर्याय अचूक उत्तर आहे. व्हेरी गुड, रिअली ग्रेट, गुड जॉब. एकदम एकदम सोपा भाग आहे, एकदम सोपा भाग आहे. इझिली तुम्ही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता असा हा भाग आहे. आणि असे टॉपिक्स आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात, वनरक्षकलाही आपण पाहिलंय विचारले जातात. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा कुठल्या कुठल्या टॉपिक्सवर फोकस कराल. टॉपिक्स बघा, इम्पॉर्टंट टॉपिक्स. अच्छा मी ग्रुपवर टाकलेले आहेतच, परंतु जे येथे विचारतात क्लासेस मध्ये लक्ष देऊन ऐका. बघा, एक अल्फाबेटिकल सिरीज, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. कोडिंग डिकोडिंग, नंबर सिरीज, ठीक आहे, ब्लड रिलेशन, डायरेक्शन, डायरेक्शन अँड डिस्टन्स. ठीक आहे, हे 5 झाले. त्याच्यानंतर बघा सीटिंग अरेंजमेंट, ठीक आहे, त्याचप्रमाणे वॉटर इमेज, मिरर इमेज, पेपर कटिंग फोल्डिंग, ठीक आहे, फिगर सिरीज. ठीक आहे, हे जे असे टॉपिक्स आहेत यांच्यावर मोस्टली क्वेश्चन्स आतापर्यंत होत आलेले आहेत आणि या टॉपिक्सवर जास्तीत जास्त फोकस करा. ठीक आहे, आणि तलाठी भरतीसाठी कॅलेंडर क्लॉक महत्वाचं राहणार आहे. हा भाग कॅलेंडर, ठीक आहे, क्लॉक, हे जे असे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला कंपल्सरी करून जायचं आहे. ठीक आहे, आणि फिगर काउंटिंग याच्या आधी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत, यावेळेस देखील फिगर काउंटिंग आपल्याला बघायला भेटू शकते. ठीक आहे, फिगर काउंटिंग आणि सिलॉजिझम. कारण याच्यामध्ये मॅथ्स येईल, तलाठी भरतीला मॅथ्स येईल. ठीक आहे, तर आपल्याला 10-12 मार्क्स रिझनिंग, 10-12 मार्क्स जे आहेत बघा, जसं इथे समजा 10 ते 12 मार्क्स रिझनिंगला आले, उर्वरित प्रश्न मॅथ्सचे होतील. या पद्धतीने 12-15, 12-13 याच रेंजमध्ये दोन्ही सब्जेक्ट्स आपल्याला बघायला भेटतील. ठीक आहे, बुद्धिमत्ता आणि अंकगणित दोन्हीचे प्रश्न तलाठी भरतीला विचारले जातील असं दिसून येते, कारण याआधी अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोघांचाही पार्ट राहिलेला आहे. भलेही तुम्हाला फॉरेस्टमध्ये दिसलं नाही, सहकार आयुक्त विभाग भरतीसाठी दिसले नसतील, पीसीएमसी ला दिसत नसेल, परंतु तिथे तुम्ही पाहिलं असेल तर तिथे बुद्धिमत्ता चाचणी दिलं होतं, बौद्धिक क्षमता दिली होती. ठीक आहे, इथे मात्र बौद्धिक चाचणी आणि अंकगणित असं दोन्ही भाग तलाठीला दिसून येत आहेत. त्यामुळे तलाठीला मॅथ्सचे प्रश्न असतील आणि हे टॉपिक जे लिहिले त्यांच्यावर जास्तीत जास्त फोकस करा जे दिवस बाकी आहेत त्यांच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे तुमचा आउट ऑफ स्कोर जो आहे मॅथ्स रिझनिंग मध्ये नक्कीच होईल. ओके, चला आता इथे बघा कुठल्या आकृती, बघा कुठला पार्ट जो आहे त्या आकृतीमध्ये दडलेला दिसतोय. ठीक आहे, अच्छा जर आपण इथे बघितलं तर बी शेप असं दिसतंय आपल्याला या ठिकाणी, या आकृतीमध्ये दडलेलं दिसतंय बी शेप याच्या आकृतीमध्ये.
तर येस हे आपलं काय असेल मग उत्तर असेल. ठीक आहे, चला जाऊयात पुढील पार्टकडे. प्रश्न क्रमांक 9. बघा आता इथे ही आकृती कुठल्या पार्टचा भाग, कुठल्या आकृतीचा भाग दिसतोय असं आपण जर बघितलं. आता इथे ही लाईन उभी लाईन दिसली नाहीये, कॅन्सल झाला. इथे उभी लाईन दिसली नाही, कॅन्सल झाला. इथे उभी लाईन इकडे दिसते, खाली लाईन दिसत नाही, हे कॅन्सल होईल. म्हणजे एकच पर्याय उरेल. मग ही असे शेप कुठे दिसते हे बघा, असं असं दिसतंय. म्हणजेच काय झालं, पर्याय डी जे आहे ते पर्याय डी काय असेल आपलं अचूक उत्तर असेल, पर्याय डी. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. चला क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 10. बघा रे 10वा प्रश्न आहे. 10वा प्रश्न काय विचारलाय, दिलेली आकृती लपलेला एम्बेड केलेला जो पर्याय आहे तो आपल्याला इथे निवडायचा आहे. अशी आकृती कुठे दिसते ती बघा, इथे दिसते तुम्हाला. बघा हे असे फिगर दिसते, दिसते. म्हणजेच काय झालं, पर्याय सी आपलं काय असेल उत्तर असेल, पर्याय सी. ओके, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, क्वेश्चन नंबर 11. बघा ए बी सी डी 4 पर्यायांपैकी अचूक उत्तर जे आहे ते अचूक उत्तर खालीलपैकी कोणतं येईल. बघा आता या आकृतीमध्ये यांपैकी कुठली आकृती दडलेली दिसते असं आपल्याला विचारलंय. यांच्यापैकी कुठली आकृती दडलेली दिसते, पर्याय सी. सी सी, व्हेरी गुड. बघा तुम्ही जर ऑब्झर्वेशन केला, ही जी फिगर दिसते ही फिगर बघा अशा पद्धतीने तुम्ही जर विचार केला, सॉरी आणखी थोडस खाली घेते याला. बघा ही या लाईन मध्ये या टाईप मध्ये इथे आलेलं असं, असं येऊन इथून असं केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच ही फिगर आपल्याला पर्याय सी मध्ये मॅच होताना दिसते. उत्तर येईल काय, पर्याय सी. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. दिलेली आकृती एम्बेड केलेला पर्याय निवडा. आता हे जे प्रश्न असतात एकदम सोपे प्रश्न असतात. हे तर तुम्हाला लक्षात आलंय की सर अरे यार हे तर आम्ही इझिली करू शकतो. डेफिनेटली ह्या गोष्टी ज्या आहेत, हे जे क्वेश्चन्स आहेत हे तर जमले पाहिजेतच, डेफिनेटली जमले पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थ्याला हे प्रश्न 100% जमायलाच पाहिजेत. ओके, चला आता 1 2 3 4 यांच्यापैकी कुठलं उत्तर अचूक असेल. 1 2 3 4 ए फिगर. अच्छा बघा काय झालं रे, इथे बघा ही अशी आकृती आली अशी. येस, पहिलाच पर्याय काय आला आपला उत्तराला, पहिला पर्याय. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. दिलेली आकृती या ठिकाणी एम्बेड केलेला पर्याय आपल्याला निवडायचा. रोटेशनला परवानगी नाही, रोटेशन इज नॉट अलाउड, रोटेशन अलाउड नाहीये. अच्छा बघा ए बी सी डी यांच्यापैकी कोणतं उत्तर अचूक असेल. ए बी सी डी पैकी खालीलपैकी कोणतं उत्तर अचूक असेल. बघा आपण ही फिगर इथे बसते इथे दिसते. येस, मॅच होते, पर्याय सी उत्तर आहे. ऑप्शन सी शुअर शॉट करेक्ट उत्तर आहे, ऑप्शन सी. चला आता दिलेली आकृती एम्बेड केलेला पर्याय खालीलपैकी कोणता असेल. दिलेली आकृती एम्बेड केलेला पर्याय कोणता असेल. बघा ए बी सी डी यांच्यापैकी कोणतं उत्तर आपलं अचूक असेल. एबीसीडी पैकी कुठलं उत्तर अचूक असेल. पर्याय डी 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 डी. ओके, बघा रे. अच्छा बघा दिलेली आकृती एम्बेड केलेला पर्याय, ही आकृती आपल्याला कुठल्या फिगर मध्ये दडलेली दिसते असं विचारलंय. तर बघा आता हे अशी आडवी लाईन इथे लांब लचक दिसली नाही, इथे दिसते, परंतु ही क्रॉस मध्ये अशी काही दिसले नाही, हे कॅन्सल होईल. इथे ते लाईनच नाही, म्हणजे एकच पर्याय उरेल. मग हे कसं असणार होतं बघा, हे असं 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 आणि ही लाईन इथे मॅच होतं एक्झॅक्टली. पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. येस, करेक्ट आन्सर आहे पर्याय डी. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. आता इथे बघा दिलेली आकृती लपलेला एम्बेड केलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे.
कोणती आकृती अशी दिसते जी या ठिकाणी या दिलेली आकृती कोणत्या फिगर मध्ये दडलेली दिसते तेवढं सांगायचं. ही जी फिगर दिसते ही 4 पर्यायांपैकी या 4 पर्यायांपैकी कुठे दडलेली दिसते ए फिगर मध्ये. अच्छा बघा आता ए फिगर मध्ये बघा हे असं दिसलं तुम्हाला. येस म्हणजेच हे काय झालं आपलं करेक्ट उत्तर आहे पहिला पर्याय. अगदी परफेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. दिलेली आकृती एम्बेड केलेला पर्याय निवडायचा. म्हणजे आता बघा ही एक आकृती दिसते या आकृतीमध्ये खालीलपैकी कुठला पर्याय दडलेला दिसतोय ते आपल्याला सांगायचं आहे. अच्छा एक षटकोनाकृती भाग इथे दिसणारा भाग दिसला. अच्छा बघा हा डमरू शेप नव्हता, हे तर ट्रायंगल शेप नव्हता, हे असं नव्हतं म्हणजे एकच पर्याय राहील सी पर्याय. दिसतंय पर्याय सी जो आहे तो पर्याय सी काय असेल आपलं अचूक उत्तर असेल पर्याय सी. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन. चला आता इथे बघा प्रश्न क्रमांक 17. दिलेली आकृती आपल्याला एम्बेड केलेला पर्याय जो आहे तो निवडायचा आहे. रोटेशन अलाउड नाहीये, रोटेशन इज नॉट अलाउड. ए बी सी डी यांच्यापैकी कोणतं उत्तर अचूक उत्तर असेल. ए बी सी डी पैकी कोणतं उत्तर अचूक असेल. सी पर्याय. व्हेरी गुड, क्या बात आहे. बघा तुम्ही सरळ ऑब्झर्वेशन केलं असतं तर तुम्हाला लगेच हे जे आहे हे पर्याय अशा पद्धतीने दिसतंय. म्हणजेच पर्याय सी फायनल उत्तर येईल आपलं पर्याय सी. अगदी अचूक उत्तर आहे. ठीक आहे चला पुढील प्रश्न क्रमांक 18. हे जी आकृती आहे ही अशी आकृती यांच्यापैकी कुठल्या शेप मध्ये आपल्याला बघायला भेटते. जर आपण पाहिलं तर आपल्याला बघा इथे आपण ही फिगर आपण अशी बघितली तर पहिल्याच आकृतीमध्ये दडलेली दिसेल. फर्स्ट फिगर मध्येच आपल्याला हे मॅच होताना दिसेल फर्स्ट फिगर मध्ये. म्हणजेच काय आलं आपलं उत्तर आलं पहिला पर्याय. ओके चला पुढील प्रश्न क्रमांक 18. क्वेश्चन नंबर 18. आता ही जी वर आकृती दिसते इकडे या आकृतीमध्ये या ए बी सी डी मधला कुठला भाग दडलेला दिसतोय. पर्याय सी दडलेला दिसतोय. व्हेरी गुड. बघा आपण हा शेप बघायला गेलो तर इथे हा शेप काय आपल्याला दिसत नाही. वाय शेप म्हटलं तर क्रॉस लाईन कम्प्लिटली क्रॉस लाईन आपल्याला इथे काय दिसत नव्हते आणि हे असं दिसते परंतु ही लाईन काय मिस होणार नव्हती. ही लाईन काय दिसली नसते आपल्याला. कारण बघा हे आपण असं आलं असतं एवढ्यापर्यंत आपण मानलं असतं परंतु ती लाईन इथे मिसिंग होते त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होणार आहे. एकच पर्याय राहणार आहे पर्याय सी जे की आपल्याला इथे बघायला भेटतं. बघा हे असं. ठीक आहे पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो झेड टाइप मध्ये जशी फिगर दिसते ही फिगर एबीसीडी पैकी कुठल्या पर्यायामध्ये लपलेली दिसते. आता इथे काय दिसते का आडवी लाईन दिसत नाहीये. इथे दिसते परंतु ही लाईन मिसिंग आहे. सी कॅन्सल झाला. इथे उभ्या लाईनचा प्रश्नच नाहीये म्हणजे एकच पर्याय राहिला पर्याय बी. लेटर बी पर्याय बी करेक्ट. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. आता एम्बेड केलेला पर्याय आपल्याला निवडायचा. रोटेशन इज नॉट अलाउड. बघा रोटेशनला परवानगी नाही आहे. आता कुठला पर्याय असा आहे जो आपलं करेक्ट उत्तर म्हणून निवडता येईल. कुठल्या पर्यायाचे अचूक उत्तर म्हणून आपण या ठिकाणी निवड कराल. पहिला पर्याय. ओके अच्छा बघा त्रिकोण जो आहे हा त्रिकोण एकाच ठिकाणी इथे आपल्याला बघायला भेटला ना म्हणजेच पहिला पर्याय आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन. अच्छा ही जी फिगर आहे ही 4 पर्यायांपैकी कुठे दडलेली दिसते. बघता लक्षात येते लगेच हे असे प्रश्न असतात एकदम इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. बघा ही लाईन इथपर्यंत इथे खाली परंतु मधली लाईन मिसिंग आहे. पहिली फिगर गेली सेकंड फिगर मध्ये तर संबंधच राहिला नाही. अच्छा इथे बघा ही लाईन अशी दिसते आपल्याला म्हणजेच काय होईल बी फिगर आपलं उत्तर असेल. ऑप्शन बी करेक्ट उत्तर आहे आपलं ऑप्शन बी.
एकदम म्हणजे एकदम अचूक उत्तर आहे. चला आता दिसणारी आकृती खालीलपैकी कोणत्या आकृतीमध्ये दडलेली दिसते? समोरची ABCD पैकी कोणती आकृती सॉरी ही जी आकृती या 4 पैकी कुठल्या फिगर मध्ये दडलेली दिसते? चला पटापट सांगा. चला 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 पटापट सांगा कुठलं उत्तर येईल. अचूक उत्तर सांगा काय येईल ते. बघा एम्बेड केलेला पर्याय जो आहे तो पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. अच्छा ही जी फिगर दिसते ही फिगर आपण जर बघायला गेलो तर अशी फिगर आपल्याला कुठे दिसते हे विचारले बरोबर. ही फिगर आपल्याला इथे दिसते पर्याय सी मध्ये दिसते पर्याय सी मध्ये. अच्छा काहींनी ए सांगितलं त्यांनी गडबड काय केली बघा. आता तुम्ही ही फिगर बघते वेळेस तुम्ही काय केलं माहितीये. आता ही फिगर तुम्ही अशी बघितली काहींनी असं लॉजिक लावलं असेल असं परंतु हे आणि हे याच्यामध्ये गॅप दिसतं. हे एका लाईनला दिसतं हे एका लाईनला दिसतंय. किंवा तुम्ही मोठे फिगर बघितले आणि हे असं बघायला गेलं परंतु इथे गॅप नाही दिसतो तुम्हाला गॅप दिसते ना इथे इथे गॅप आहे गॅप दिसते का रे. हा बघा इथे गॅप दिसतंय त्यामुळे ए पर्याय काय होईल चुकीचं उत्तर येईल. ठीक आहे तर दोन्ही पॉसिबिलिटीज दाखवले तुम्हाला म्हणजे कन्फ्युजन राहिला नको. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24. क्वेश्चन नंबर 24. अच्छा ही जी लपलेली ही जी फिगर आहे ही कुठे दडलेली दिसते असं विचारलंय. अच्छा आपल्याला स्ट्रेट मध्ये असं इथे काही दिसत नाहीये इथेही दिसत नाही इथे तर इथे पण दिसत नाही. रोटेशनच्या बाबतीत काही सांगितलं नाही म्हणजे आता आपल्याला रोटेट तर करावं लागणार आहे कारण स्ट्रेट मध्ये तर दिसलं नाही. म्हणजेच आपल्याला रोटेट करून आपण ही फिगर आपण निवडू शकतो की रोटेशन केलं तर आपल्याला हे उत्तर भेटेल. ठीक आहे उत्तर काय येईल आपलं पर्याय सी आपलं अचूक उत्तर असेल पर्याय सी. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 25. ABCD 4 पर्यायांपैकी बघा ही जी आकृती जी आहे ही 4 पर्यायांपैकी कुठल्या आकृतीत दडलेली दिसते? पर्याय सी मध्ये दडलेली दिसते. व्हेरी गुड. बघा ABCD जर आपण बघायला गेलो तर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला ही असे या ठिकाणी आपल्याला दिसेल म्हणजेच पर्याय सी काय असेल आपलं उत्तर असेल पर्याय सी. ओके उत्तर येईल आपलं पर्याय सी एकदम शुअर शॉर्ट करेक्ट उत्तर आहे पर्याय सी. चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 26 क्वेश्चन नंबर 26. दिलेली आकृती एम्बेड केलेला पर्याय निवडायचा. रोटेशनला परवानगी नाही रोटेशन इज नॉट अलाउड. ही जी फिगर आहे ती कशामध्ये दडलेली दिसते? बी फिगर मध्ये. येस व्हेरी नाईस. बघा हे असं दिसतंय आपल्याला हे असं दिसतं हे असं दिसतंय. येस पर्याय बी आपलं जे आहे ते पर्याय बी आपलं अचूक उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27. ही जी आकृती दिसते ही छोटीशी फिगर ही एबीसीडी पैकी कुठल्या आकृतीत दिसते? तर इथे काय दिसेल तुम्हाला ही फिगर अशी तुम्हाला सी आकृतीत दिसेल म्हणजेच ऑप्शन सी आपलं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट 28 प्रश्न बघा. आता 28व्या प्रश्नात दिलेली आकृती. गुड इव्हनिंग सोनाली मॅम. बघा इथे काय झालं बघा जी आकृती आहे इथे ही ABCD पैकी कुठल्या आकृतीत दडलेली दिसते? बघा ABCD पैकी काय उत्तर येईल. आता हे असं एम शेप इथे दिसत नव्हतं इथे दिसते बघा हे असं पर्याय सी मध्ये दिसते पर्याय सी आपलं फायनल उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 29. अच्छा या क्वेश्चन मध्ये बघा आता ही जी फिगर आहे ही फिगर खालीलपैकी कोणत्या पर्यायात दडलेली आहे ती निवडायची आहे. मग कुठल्या आकृतीत ही फिगर दडलेली दिसते?
ए बी सी डी यांच्यापैकी कुठल्या आकृती दडलेली दिसते बघा. हे वर्तुळ या टाईप मधला हे आपल्याला इथे दिसलं बी शेप, बी मध्ये, फिगर बी मध्ये. म्हणजेच काय झालं, आपलं उत्तर आलं पर्याय बी. नेक्स्ट क्वेश्चन 30 नंबरचं क्वेश्चन. ही आकृती ए बी सी डी यांच्यापैकी कोणत्या आकृतीत दडलेली आपल्याला दिसते? हा जो शेप आहे तो कुठे दिसते? अच्छा, आपण जर पहिलीच फिगर बघितली, सपोज चला पहिली फिगर बघितली तर आपण समजा असं आलो, इथून हे असं आलो खाली, हे इथे आलो, हे इथे 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 मॅच होत आहे. येस, मॅच होत आहे. म्हणजेच काय झालं रे, पहिली फिगर आपलं काय असेल, अचूक उत्तर असेल. फर्स्ट फिगर एक्झॅक्टली मॅच होईल. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा, हे आपण आजच्या पार्ट मध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात, काय काय इम्पॉर्टंट टॉपिक्स देखील मी सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर आता याच्यानंतरचा पार्ट आपण बघणार आहोत फिगर सिरीज, आकृत्यांची मालिका. जे तुम्ही म्हणताय ना की नेक्स्ट फिगर कुठली येईल सर, कसं ओळखायचं, कशा पद्धतीने सांगायचं, त्या गोष्टी आता इथे आपण कव्हर करणार आहोत. ओके. उद्या क्लास पाहिजे का रे? उद्या क्लास घ्यायचा का आपण? उद्या आपलं सेशन नाहीये बरोबर कुठलंही. रात्री मी 8ला, उद्या रात्री 15 ऑगस्टला रात्री 8 ते 10 मॅरेथॉन घेणार आहे. ठीक आहे. रात्री 8 ते 10 मॅरेथॉन घेणार आहे. ठीक आहे. तर बघा, रात्री तर इव्हिनिंगला तर शक्य होणार नाही, मला इव्हिनिंगला शक्य होणार नाही. का माहिती आहे? कारण 5 ते 6 5 to 6 माझं झेडपीचं पेड सेशन आहे. 5 to 6 झेडपी आहे आणि 8 to 10 माझं मॅरेथॉन असणार आहे तलाठीचं युट्यूबला. हे मॅरेथॉन असणार आहे. त्यामुळे जर झालं शक्य तर 12 ते 3च्या दरम्यान अशा टाईपमध्ये, कारण सकाळी तर अवेलेबल नसणार आहे मी. ठीक आहे. तर एक असं आपण करू शकतो 12 ते 3च्या दरम्यान, म्हणजे 12 ते 2 म्हणा किंवा 1 ते 3 म्हणा, अशा टाईपमध्ये आपण घेऊ शकतो. कारण सकाळी बघा, आपण स्कूलमध्ये किंवा सोसायटीमध्ये जिथे जिथे आपलं झेंडावंदन होत असते तिथे मी तर जाणार आहे, मी स्वतः जाणार आहे. त्यामुळे तुम्ही बरेच जण जाणार असाल, कुठे ना कुठेतरी आपण जातोच जात आहे. ठीक आहे. जवळपास झेंडावंदनसाठी आपण जाणार आहोत. त्यामुळे कार्यक्रम संपेपर्यंत 10 10:30 तर होतात जनरली. ठीक आहे. त्यामुळे काय सकाळी 10 ते 12च्या दरम्यान तर शक्य होत नाही. आल्यानंतर माणूस थोडासा आराम तर विचार करतो किंवा कंटेंट बनवावंच लागणार आहे. तर कंटेंटसाठी टाइम जाणार आहे. तर त्याच्यासाठी मला कंटेंटसाठी पण टाइम भेटेल, म्हणून दुपारी 12 ते 3 वगैरे आपण प्रयत्न करू. शक्यता आपण या टायमिंग मध्ये घेऊयात. अच्छा, आता बघा, तुम्ही जर कारण ही सांगत असाल तर मग नको आहेत की 11ला युट्यूबवर सेशन आहे, मॅरेथॉन वगैरे हे ते. मलाही आराम आवडेल, मलाही सुट्टी आहे, मलाही आराम आवडेल. परंतु मी विचार करत होतो की परीक्षा 17 तारखेपासून तुमची सुरू होते, परीक्षा 17 तारखेपासून तुमची सुरू होते. तर मी त्या विचाराने बोलत होतो चला कॅन्सल करूयात, उद्या मीही आराम करतोय, संध्याकाळी 5 ते 6 आणि 8 ते 10 मॅरेथॉन घेईल. चला, फिगर सिरीज बघा. फिगर सिरीज जे आहे, फिगर सिरीज हा टॉपिक आपण इथे स्टार्ट करूयात. चला, आता इथे बघा रे काय होत आहे बघा. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. ओके. चला, मलाही परमिशन थोडे घ्यावी लागते, कारण सेशन रिशेड्यूल करण्यासाठी एक टाइम लिमिट असतोय. ठीक आहे. उद्याचं शेड्यूल आलेलं आहे, मी प्रयत्न करेन 12 ते 3च्या दरम्यान एकदा मी प्रयत्न करेन. तुम्ही चेक करा नक्की या ठिकाणी बघा. जर तुम्हाला शो केलं, मी ग्रुपवर तर अपडेट करेल, शो केलं तर उद्या सेशन असेल, जर नाही केलं तर नसेल. ठीक आहे. कारण बघा, पुढचे सेशन रिशेड्यूल करण्यासाठी काही टाइम लाईन असते, एवढ्या तासापूर्वी करावं लागतं असं तसं. तर तेही मला बघावं लागेल, कारण मी ऑन द स्पॉट बोललोय. अलाउड नक्कीच होईल, फक्त रिझन वगैरे टाकावं लागतं, तर एक्झाम अर्ली वगैरे या गोष्टी बघाव्या लागतील. ठीक आहे. चला,
नक्कीच नक्कीच मी प्रयत्न करेल उत्तर या ठिकाणी आपलं सेशन घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. चला आपला बघा आता या 1 2 3 3 आकृत्या दिसत पुढे येणारी आकृती निवडायची आहे. घेऊ चिंता करू नका. ठीक आहे. अच्छा बघा हा सर्कल आहे. आता बघा इथे इथे काय काय होत असतं ते पहिले आपण कव्हर करून घेऊयात. बेसिक नाही सांगितलं ना याच्यामध्ये बघा काय काय होईल. रोटेशन मग क्लॉकवाईज होईल किंवा अँटी क्लॉकवाईज होईल. दोघांपैकी कुठलं तरी रोटेशन आपल्याला बघायला भेटेल. ऑब्जेक्टचं इंटरचेंजिंग काही ऑब्जेक्ट्स असतील त्यांच्यामध्ये चेंजेस इकडून तिकडे वगैरे अदला बदल झाली. ठीक आहे. शिफ्टिंग जे आहे ती बघायला भेटते. कधी ऑब्जेक्टचं रिमूव्हल किंवा ऍडिशन. ऑब्जेक्ट्स एखादा ऍड केला जातोय रिमूव्ह केला जातोय. कधी इमेजेस बेस म्हणजे वॉटर इमेज मिरर इमेज या टाईप मध्ये सिरीज सुरू असते. या टाईप मध्ये आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे लॉजिक्स आपल्याला प्रश्नामध्ये लागलेले दिसतील आणि त्यामुळे ते व्यवस्थित बघणं गरजेचं असतं. आता बघा आपण कुठलाही एखादा ऑब्जेक्ट घेतला तर बघा हा ऑब्जेक्ट घेतला आपण समजा हा ऑब्जेक्ट घेतला तो खाली आला त्याच्यानंतर इकडे गेला मग आता तो वर दिसला पाहिजे का कारण बघा तो इकडून इथे आला इथून इथे गेला इथून इकडे जायला पाहिजे या हिशोबाने बघा इथून खाली आला कारण इथे गेला वर इथून वर गेला पाहिजे. तो शिफ्ट होत आहे ऑब्जेक्ट शिफ्ट होत आहे. इथे ऑब्जेक्ट दिसते तो इथे इथे दिसला नाही हा पहिला एक डी पर्याय आपण कॅन्सल केला. प्रश्न फास्ट होतील तुमचे सॉल्व्ह. फक्त हे एक्सप्लेन करण्यासाठी मी थोडासा टाइम घेतोय कारण बघा परीक्षेत तुम्हाला समजेल की बाबा कसं केलं जातं. एखाद्या ऑब्जेक्ट वरून बघा हा सर्कल इथे होता इथे आला खाली आला म्हणजे इकडे सर्कल दिसला पाहिजे. इथे दिसला नाही आपण काय केलं ऑब्जेक्ट इथे दिसत होता पहिला पर्याय आपण ऑप्शन म्हणून उत्तर म्हणून निवडला. म्हणजे हे या पद्धतीने तुम्ही अप्रोच ठेवून आपला प्रश्न जो आहे तो आपला सॉल्व्ह केला पाहिजे. उत्तर डेफिनेटली भेटेल. चला पुढील प्रश्न क्रमांक 2 क्वेश्चन नंबर 2. दिलेल्या पर्यायांपैकी एक आकृती निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल. क्वेश्चन मागच्या जागी येईल ए बी सी डी यांच्यापैकी 4 पर्यायांपैकी इथे प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल ते सांगायचं. ठीक आहे. अच्छा बघा आता इथे एक एरो होता सेम एरो प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसायला पाहिजे. दिसतंय प्रत्येक ठिकाणी. अच्छा एक एरो होता एक हॉरिझॉन्टल शेप मध्ये इकडे एक झाला एक होत इथे 2 दिसले इथे 3 दिसले इथे 4 दिसले. ठीक आहे. मग इकडे किती दिसायला पाहिजेत 5 एरो दिसायला पाहिजेत. 5 एरो दिसले पाहिजेत. अच्छा जर तुम्ही इथे पाहिला आता हे एकाच दिशेला बघणारे एरो आपल्याला या ठिकाणी बघायला पाहिजेत. ठीक आहे. तर बघा एक एरो असं होता हे 2 तर फिक्स होते म्हणजे इथे एक एक वाढत गेला या पद्धतीने बघा इथे 3 होते एक इकडे वाढला आता एक खाली वाढवायला लागेल म्हणजे या पद्धतीने कुठे दिसतंय पहिल्या फिगर मध्ये दिसतंय. उत्तराला आपला पहिला पर्याय. ठीक आहे. ऑब्जेक्ट ऍड होत गेला. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. चला आता इथे बघा हे जे फिगर्स दिसतात या ज्या फिगर्स दिसतात त्यांच्यापैकी बघा एबीसीडी पैकी कुठली फिगर नेक्स्ट असेल. डी फिगर. ओके. बघ काय झालं आता सर्कल येणार आहे तर शोरशोरे प्रत्येक ठिकाणी सर्कल तुम्हाला दिसेलच नो डाऊट. बघा हा त्रिकोण असा होता वर इकडे गेला क्लॉकवाईज रोटेट होते क्लॉकवाईज रोटेट झाला असं दिसेल. असं इथे दिसतंय इथे नाही दिसत आहे. इकडे वर गेलं कॅन्सल इथे किंवा या दोघांपैकी एक उत्तर आता असणार आहे. ठीक आहे. बीसी कॅन्सल केलं आपण राहिलं काय एडी. आता याच्यापैकी डी तुम्ही उत्तर देताय अगदी बघा इथे बघा 1 2 3
म्हणजे वरच्या बाजूला असे 4 दिसले पाहिजे होते, इथे 3 दिसले, 3 जमणार नाही. वरच्या बाजूला 4 दिसायला पाहिजे होते, क्रॉस 4 क्रॉस मार्क इथे दिसते. पर्याय डी आपलं फायनल उत्तर आहे. ओके, तर इथे या पद्धतीचं आपलं या ठिकाणी उत्तर जे आहे ते या पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे. चला नेक्स्ट गोष्ट, आता या आकृतीमध्ये बघा मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय खालीलपैकी कुठला. आता इथे एक प्रश्नचिन्ह आहे सपोज, तर इथे येणारी नेक्स्ट फिगर कुठली असेल ती आपल्याला निवडायचं. इथे येणारी फिगर जी आहे ते फिगर कोणती असेल, या ठिकाणी येणारी फिगर. इथे थोडस कन्फ्युजन दिसतं तुमच्यामध्ये. पर्याय सीडी 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 उत्तर देत आहे. अच्छा अच्छा, बघूयात करेक्ट उत्तर कोणाचं येईल बघा रे. आता ऍक्च्युअल करेक्ट उत्तर जो आहे, जो पाहिजे तो उत्तर कोणाचं करेक्ट उत्तर येते ते बघून घ्या. बघा हा शेप चौकोन एक तर प्रत्येक ठिकाणी दिसायलाच पाहिजे, चौकोन येणार आणि चौकोन प्रत्येक ठिकाणी दिसतंय, नो डाऊट. ठीक आहे. अच्छा, आता हे चौकोनामध्ये चौकोन हे तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला कन्फर्म बघायला भेटतंय. अच्छा, राहिला भाग, आता हा जो भाग आहे बघा, हा ॲरो, या ॲरोचा विचार करा. हा ॲरो इथे होता, हा अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री रोटेट झाला. काय झालं, अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री रोटेट झाला. इथून तो इथे गेला म्हणजे हा 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज रोटेट झाला. एकदा 90 डिग्री रोटेट झाला, दुसऱ्यांदा 45 डिग्री रोटेट झाला. आता इथून तो इथे येते, पुन्हा इथे 90 डिग्री रोटेट झाला. इथून इथे आला 45 डिग्री रोटेट झाला, इथे 90 डिग्री रोटेट झालं, इथे 45 डिग्री. मग आता तो 45 डिग्री नंतर बघा 90 45 पुन्हा 90 45, मग पुन्हा किती यायला पाहिजे, 90 डिग्री रोटेट व्हायला पाहिजे. किती, 90 डिग्री. बघा 90 डिग्री इथे रोटेट झाला आहे, दिसतंय. पुन्हा 45 डिग्री वर गेला, इथून 90 डिग्री आला, इकडे 45 आला, म्हणजे 90 डिग्री रोटेट झाला अँटी क्लॉकवाईज. तर तो खाली ॲरो असा आला पाहिजे, खालच्या दिशेला. ॲरो खालच्या दिशेला आला पाहिजे, कारण तो 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज रोटेट होतोय. ठीक आहे. मग इथे खाली ॲरो इथे इथे दिसतंय, हे कॅन्सल झालं, हा कॅन्सल झाला, या दोन ठिकाणी दिसतंय. आता तुम्ही जे डी म्हणणार आहे, डी तर इथेच तुमची बत्ती गुल झाली रे. पर्याय एक तर बी किंवा सी यांच्यामध्ये जर कन्फ्युज झाले असत तर ठीक होतं ना. तुम्ही जर कन्फ्युज डी मध्ये झाला तर डी कुठल्याच अँगलने उत्तर नाहीये. ठीक आहे. अच्छा, कन्फ्युज होण्यामागचं कारण हे होतं की तुम्ही याला 45 डिग्री रोटेट केलं आणि इथे ठेवला, त्यामुळे तुम्हाला डी वाटत होता, परंतु तो 45 डिग्री रोटेट होणारच नाहीये. तो रोटेट होणार आहे किती डिग्री, 90 डिग्री. 90 डिग्री तर 45 आला असतं तर इथे आला असता. तुम्ही 45 डिग्री रोटेट केलं आणि त्यामुळे तुम्हाला वाटलं की डी उत्तर असेल, चुकीचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे बघा, हा जो शेप आहे हा बघा, हा वाला, ज्याला आपण थोडस वेगळा कलर घेऊ. बघा इथून इथे आला, इथून इथे आला, 45 डिग्री तो क्लॉकवाईज रोटेट झाला, 45 डिग्री क्लॉकवाईज रोटेट झाला. इथून तो इथे आला म्हणजे तो 90 डिग्री क्लॉकवाईज गेला, पुन्हा 45 डिग्री जाणार, इथून मग तो कुठे गेला, इथून इकडे गेला 90 डिग्री. मग तो आता 45 डिग्री गेला, तर या कोपऱ्यामध्ये तो इथून एवढा दिसायला पाहिजे, इथून असं तो 45 डिग्री क्लॉकवाईज जातोय. मग क्लॉकवाईज जातोय तर इथे उत्तर काय यायला पाहिजे, आता उत्तर काय यायला पाहिजे, उत्तर काय यायला पाहिजे रे. बघा आपण या ठिकाणी जर बघितलं तर हा 45 डिग्री इथे बी मध्ये दिसतंय ना, म्हणजेच काय झालं, उत्तर काय येणार आहे इथे तुमचं, पर्याय बी आपलं करेक्ट उत्तर असेल. बघा हे असं दिसतंय इथे, इथे दिसतंय, या दोन ठिकाणी दिसत होतं. हे दोन पर्याय कॅन्सल केले होते आपण आधीच. हे दोन मध्ये बघा, हा इथे पाहिजे, इथे कोपऱ्यावर, हा इथे दिसला तर हा कॅन्सल. म्हणजे तुम्ही सीडी सुरुवातीपासून जे बोंबलत बसले होत्या ते कोणाचंच उत्तर बरोबर नव्हतं. उत्तर फायनल काय भेटलं आपल्याला, पर्याय बी. तर हे रोटेशनचा फंडा जो आहे तो रोटेशनच्या फंड्यावर आपलं व्यवस्थित लक्ष असणं गरजेचं होतं. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5.
क्वेश्चन नंबर 5 बघा, कुठलाही ऑब्जेक्ट बघा तुम्ही त्याचा विचार करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा, व्यवस्थित बघा. बघा आता इथे बघा हे जे शेप दिसत आहेत, या शेप्स वरून आपल्याला उत्तर द्यायचं की नेक्स्ट क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे. अच्छा हा त्रिकोण आहे, तो रोटेट होतोय, इकडे गेला, तो पुन्हा रोटेट झाला, खाली आला, पुन्हा रोटेट झाला. आता इथे फर्स्ट ब्लॉक मध्ये होता, इथे सेकंड ब्लॉक मध्ये होता, इथे थर्ड ब्लॉक, इथे फोर्थ ब्लॉक मध्ये, इथे 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 दिसतंय. ठीक आहे, चला आता त्याच्या रोटेशनची क्रिया समजून घेऊयात आपण, नक्की कसं रोटेट झालाय तो. ठीक आहे, चला आता तो पुढे जाऊयात. ओहम ग्रेटर 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 फिक्स होता, ओहम शिफ्ट होत गेला नेक्स्ट पार्ट मध्ये. ओहम आपल्याला बघा इथे फर्स्ट सेकंड पार्ट मध्ये दिसत होता, इथे थर्ड बघा असं जर 1 2 3 4 केला, इथून तो इकडे खाली आला, इथून तो पुढे गेला, पुढून इथे ओहम गेला पाहिजे. इथे ओहम दिसत नाही, कॅन्सल करा. इथे ओहम दिसला नाही, कॅन्सल करा. इथे ओहम दिसला नाही, कॅन्सल केला. इथे ओहम दिसतंय, इथे पर्याय डी काय असेल, आपलं उत्तर असेल पर्याय डी. ओहम वरून आपल्याला या ठिकाणी उत्तर आपल्याला भेटलं. बघा हा त्रिकोण पहिले असा होता, तो नंतर असं झाला, तो नंतर असं झाला. ठीक आहे, तर त्याला नंतर कसं केलंय, रोटेट या टाईप मध्ये केले, इकडे अशा टाईप मध्ये केलं. ठीक आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं समजू शकतो आपण. इकडे 90 डिग्री केलं समजा, याला इथून त्याला असं फिरवलं 90 डिग्री, तो असं इकडे झाला, नंतर तो असं फिरवला, तो असं या पद्धतीने इकडे फिरला. म्हणजे तो थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने तो फिरत गेल्याचं दिसतंय, परंतु आपल्याकडे एकच पर्याय आपल्याकडे असं उरलं जिथे ओहम दिसतंय, पर्याय डी आपलं काय असेल, अचूक उत्तर असेल. ठीक आहे, नेक्स्ट फिगर क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय दिले बघा, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्ह जो आहे त्याच्या जागी येणारा पर्याय खालीलपैकी कोणता असेल ते आपल्याला सांगायचं. कमेंट करून सांगा कुठला पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. बघा तुम्हाला इथे ON दिसलाय, इथे ON दिसतंय, इथे प्लस दिसतंय, इथे प्लस दिसतंय, इथे क्रॉस क्यू दिसतंय, पी दिसतंय. मग ही जर फिगर सेम दिसते तर ही नेक्स्ट फिगर जी असणार आहे ती इथे डायरेक्टली पुटअप करा. ही डायरेक्टली इथे पुट करा, काय जास्त लोड घेत बसू नका. हे डायरेक्टली उत्तर काय भेटेल, काय येणार आहे बघा. ती फिगर काय होते, प्लस क्यू प्लस एन दिसलं, कॅन्सल करा. प्लस क्यू इथे दिसते, प्लस क्यू इथे दिसते, ओ क्यू कॅन्सल करा, डी फिगर गेली. इथे इंटू 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 इथे आहे का नाहीये, कॅन्सल होईल. म्हणजेच काय राहिलं, पर्याय सी. ही इथे जे दिसत होतं ना, ही जी फिगर होती ही इथे मॅच होताना दिसेल, म्हणजेच पर्याय सी आपलं काय येईल, उत्तर येईल. चला पुढील प्रश्न क्रमांक 7 क्वेश्चन नंबर 7. पर्याय बी बी बी. ओके बघा रे, आता इथे बघा समजून घ्या कसं होईल बघा. ही जी शेप दिसते, हा ई शेप होता, त्याला रोटेट केलं असं झालं, त्याला पुन्हा रोटेट केलं घड्याळाच्या दिशेने या टाईप मध्ये असं 90 डिग्री, पुन्हा त्याला रोटेट केलं 90 डिग्री. आता तो पुन्हा रोटेट होईल 90 डिग्री, तो असा होता, तो असं दिसेल आपल्याला अशा पद्धतीने. एवढं ते शुअर शॉट आहे, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होईल. ठीक आहे, आणि असं दिसतंय म्हणजे बी किंवा डी पैकी एक उत्तर असेल, ए पर्याय हे कॅन्सल होईल. ए पर्याय गेला, सी पर्याय गेला. अच्छा राहिला आता या ऑब्जेक्ट्स कडे लक्ष बघा. क्रॉस 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 तर फायनल आहेच आहे, आणि तो दोन्हीकडे इथेही दिसते, इथेही दिसते, ते फिक्स आहे, त्याच्यामुळे कुठला एलिमिनेट होत नाही. अच्छा हा जो आता याला रोटेट केलं, समजा रोटेट केलं क्लॉकवाईज 90 डिग्री रोटेट केला, परंतु हा जो आहे हा शिफ्ट झाला इकडे, आणि हा जो होता तो हा शिफ्ट झाला तिकडे.
दोन्ही एक दुसरीकडे शिफ्ट होतात. आता बघा हा जो होता तो शिफ्ट होईल खाली आणि हा शिफ्ट होईल इकडे असं. मग हा जो होता बघा, हा जो वर यायला पाहिजे होता तो शिफ्ट होईल खाली आणि हा जो होता तो इकडे शिफ्ट होईल, म्हणजे हा सर्कल येईल वर. मग ही फिगर कुठे दिसते ती आपलं उत्तर असेल. ही फिगर आपल्याला कुठे दिसते रे? बघा सर्कल वर गेला हे क्रॉस हे लाईन, म्हणजेच पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय बी आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8, प्रश्न क्रमांक 8. आता इथे बघा प्रश्नचिन्ह दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय खालीलपैकी काय येईल. आता इथे बघा तुम्हाला एक ऑब्जेक्ट रिमूव्हल वाला पार्ट मी सांगितला होता, ऑब्जेक्ट रिमूव्हल. तर इथे ऑब्जेक्ट रिमूव्ह करत गेलेत आणि मग जे उर्वरित फिगर जी असेल ती प्रश्नचिन्हाच्या जागी दिसणार आहे आपल्याला. मग ती कुठली फिगर असणार आहे? ए बी सी डी यांच्यापैकी कुठली फिगर तिथे सेट होईल? एबीसीडी पैकी कोणती फिगर तिथे सेट होईल हे आपल्याला विचारलंय. एबीसीडी पैकी कोणती फिगर सेट होणार? सी फिगर, सी फिगर. ओके. बघा आता इथे बघा आपण आउटसाइड फिगरचा विचार करा. आउटसाइड वाली बाहेरची फिगर आहे, तिचा टॉप रिमूव्ह केला पहिले टॉप रिमूव्ह केला, त्याच्यानंतर राईट रिमूव्ह केला, त्यानंतर राईट रिमूव्ह केला. आता काय रिमूव्ह होईल? बॉटम रिमूव्ह होईल. बॉटम रिमूव्ह होईल. बॉटम रिमूव्ह झाला म्हणजे उरलं काय? एवढाच भाग उरला. काय उरला? एवढा भाग उरला. बरोबर. आउटसाइड फिगरचा विचार केला. इनसाइड फिगरचा विचार करा. हे वाला पहिले तिचा लेफ्ट पार्ट जो होता तो रिमूव्ह केला, लेफ्ट वाला, हा लेफ्ट रिमूव्ह केला. नंतर तिचा बॉटम रिमूव्ह केला. त्याच्यानंतर मग तिचं काय रिमूव्ह केलं जाईल? हा जो आहे हे सॉरी, हा पहिले राईट रिमूव्ह केला, लेफ्ट नाही, सॉरी, राईट रिमूव्ह केला पहिले. नंतर आता शेवटी तिचा लेफ्ट रिमूव्ह केला. काय रिमूव्ह केला? लेफ्ट रिमूव्ह केला. म्हणजे त्याचं उरेल काय? टॉप उरेल. टॉप उरेल ही लाईन. म्हणजे हे आता ही बाहेरची अशी होती, आतमधली अशी होती. ही आपल्याला फिगर कुठे दिसते? पर्याय सी मध्ये दिसते. मॅच होते. पर्याय सी आपलं काय येईल? अचूक उत्तर येईल. पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. समजलं? उमेश, राजेश, क्लिअर? बघा मी इनसाइड वाला आउटसाइड वाला पहिले दाखवलं, नंतर इनसाइड वाला. आउटसाइड मधला हे कॉर्नर राहील. इथे दिसते, इथे दिसत नव्हती, इथे दिसते, इथे दिसते, इथे दिसते. ठीक आहे. इनसाइड वाल्याचं पहिले राईट पार्ट रिमूव्ह केला, नंतर बॉटम रिमूव्ह केला, म्हणजे आता लेफ्ट रिमूव्ह झालं तर टॉप उरेल. टॉप उरेल तर डी मध्ये हे बॉटम तुम्ही ठेवला. बॉटम जमेल का? नाही जमणार. हे लेफ्ट ठेवलं तुम्ही, जमेल का? नाही. हा लेफ्ट ठेवून जमणार नाही, तो रिमूव्ह होते. काय उरेल? फक्त टॉप उरला पाहिजे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, क्वेश्चन नंबर 9. बघा आता ही फिगर दिसते. आता एक त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये दोन पार्ट्स दिसेल. त्रिकोण, एक भाग कमी, दोन भाग आतमध्ये दिसले. चौकोन 1 2 3, चौकोनात 3 भाग. पुढे काय दिसते? पंचकोनात किती भाग येतील? 4 भाग यायला पाहिजेत. बघा 1 2 3 4 दिसतंय, 4 भाग दिसतंय. आता त्याच्यानंतर षटकोनात 5 भाग येतील, म्हणजे सप्तकोनात 7 भाग पाहिजे. इथे काय यायला पाहिजे? सप्तकोनात 6 भाग यायला पाहिजे. सप्तकोन म्हणजे 7 कोणांचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये एक कमी म्हणजे 6 भाग दिसले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7, 7 भाग झाले. जमणार आहे का? नाही, कॅन्सल. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7, सप्तकोनात 5 भाग, 6 भाग दिसले. उत्तर काय येईल? पर्याय बी येईल. सोनाली मॅम डी नाही येणार आहे. बघा इथे किती भाग होतात बघा, 1 2 3 4 5 6 7, 7 भाग जमतील का आतमध्ये? नाही ना, जमणार नाही. 6 भाग पाहिजेत, एक भाग कमी पाहिजे आपल्याला. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. क्वेश्चन नंबर 10. बघा ए बी सी डी यांच्यापैकी या ठिकाणी कुठला पार्ट येईल असं विचारलं. ऑब्जेक्ट्स बघा, बघा हा जो पार्ट आहे फर्स्ट प्लेसवर, तर तो इकडे गेला सेकंड प्लेसवर. थर्ड प्लेसवर इथे यायला पाहिजे असं. एकदा वर्टिकल हॉरिझॉन्टल, वर्टिकल लाईन दिसली पाहिजे. आता वर्टिकल मध्ये दिसणार एकच भाग दिसते. इथे हॉरिझॉन्टल आलं, इथे हॉरिझॉन्टल आलं, जमणार नाही, कॅन्सल. उत्तर काय आलं रे? पहिला पार्ट. पहिला पार्ट आपलं काय असेल? अचूक उत्तर असेल फर्स्ट फिगर.
चला क्वेश्चन नंबर 11. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय खालीलपैकी कोणता असेल? अच्छा बघा, आता वर्तुळ प्रत्येक ठिकाणी दिसणार आहे. लाईन बघा, लाईन जी होती ती इथून 45 डिग्री रोटेट झाली, इथपर्यंत आली. इथून 45 डिग्री गेली, इथपर्यंत जाणार. इथून 45 इथे गेली. म्हणजे पुढे वर्तुळामध्ये इथे काय येईल ते आपल्याला विचारलंय. ही लाईन इथून एवढी जायला पाहिजे, म्हणजे अशी दिसली पाहिजे, अशी दिसली पाहिजे. इथे 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 दिसते. पहिला पर्याय तर कॅन्सल होणार आहे. फर्स्ट फिगर गेली. ए कसं काय येईल रे? ए इथे नाही येणार. मागील प्रश्न वगैरे तो भाग विसरून जा. आता इथे बघायचं आपल्याला. अच्छा बघा, हा जो पार्ट आहे तो लाईनला टच प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला भेटते, बरोबर? ओके, चला पुढील भागाकडे जाऊयात आपण. अच्छा, आता इथे बघा लाईन टच तो भाग दिसला पाहिजे आपल्याला. आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय दिसला पाहिजे? क्रॉस लाईनच्या साईडला आहे बघा. इथे लाईनला टच क्रॉस आहे, इथे लाईनला टच क्रॉस आहे, इथे लाईनला टच क्रॉस आहे, इथे लाईनला टच क्रॉस आहे. म्हणजे इथे क्रॉस यायला पाहिजे. इथे सर्कल आला, कॅन्सल करा. इथे क्रॉस आला नाही, कॅन्सल करून टाका. उत्तर उरेल आपल्याकडे बी. म्हणजे हा डॉट इथे येईल. बघा, तुम्ही बघितलं लाईनच्या या बाजूला तुम्हाला क्रॉस दिसतंय, इथे क्रॉस दिसतंय, इथे क्रॉस दिसतंय, इथे दिसतंय. लाईनच्या या बाजूला क्रॉस दिसलाच पाहिजे. म्हणजेच पर्याय बी हे आपलं फायनल उत्तर आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 12. आता इथे प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय ठेवाल? 3 एरो दिसते, 2 दिसते, 1 दिसला. कुठलाही एरो नाही दिसला पाहिजे. 0 एरोच. बघा 3 एरो होते, 2 दिसले, 1 दिसला, कोणताही नाही दिसला पाहिजे, बरोबर? चला नवीन ऑब्जेक्ट ऍड झाला. 1 एरो रिमूव्ह केला, काय झालं? प्लस प्लस ऍड झाला. 1 एरो रिमूव्ह केला, डॉलर ऍड झाला. ठीक आहे, मग आता नेक्स्ट ऑब्जेक्ट ही जाईल. ठीक आहे, मग जर आणखी एक ऑब्जेक्ट जर गेला तर आपल्याला असं दिसेल की बाबा चला हे जे एरोज होते त्याने जर आपण रिमूव्ह करतोय तर आपल्याला डॉलर असं दिसतंय, प्लस प्लस असं दिसतंय. यांच्यासोबत एक नवीन ऑब्जेक्ट आपल्याला ऍड झाल्याचं बघायला भेटेल. तर असं नवीन ऑब्जेक्ट आपल्याला स्टार असं दिसतंय. म्हणजे पर्याय सी उत्तर यायला पाहिजे आपलं. पर्याय सी आपल्याला स्टार ऍड झाल्याचं एक ऑब्जेक्ट आपण बघितलं तर आपण हे उत्तर आपण देऊ शकतो. ठीक आहे, तर हा सी पर्याय इथे उत्तर यायला पाहिजे जनरली. ठीक आहे, परंतु हा थोडंसं कन्फ्युजिंग हा प्रश्न होऊ शकेल गाईस. थोडंसं मला आता बघा एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक वेगळ्या पद्धतीने आपण जर विचार केला, ठीक आहे, की असं जर आपण वेगळ्या पद्धतीने जर विचार केला थोडंसं काय चेंजेस बघायला भेटू शकतील. बघा, हा तीन एरो होते, त्या याला रिमूव्ह केलं, त्यांना शिफ्ट केलं, नवीन पार्ट इकडे ऍड केला लेफ्ट साईडला. आता याला रिमूव्ह केला, इकडे शिफ्ट केला, प्लस सोबत एक नवीन पार्ट इकडे ऍड केला. मग हा जो एरो आहे तो जर आपण हटवला तर आपलं ऑब्जेक्ट असं बघा, हे 2 प्लस ऍक्च्युली तो हा का नाही होणार बघा, तो खाली ठेवलाय ना याला, त्यामुळे त्याला आपण कॅन्सल करतोय. परंतु जर एक दुसरा ऑब्जेक्ट नुसार तुम्हाला मी सांगतोय, हे प्लस प्लस आला तर याला आपण डॉलरला इकडे शिफ्ट केलं असतं आणि नवीन पार्ट एखादा, मग तो कुठलाही असू शकत होता. जसं इथे क्रॉस दिलाय, क्रॉस असू शकतो, एखादा स्टार असू शकतो, काही असू शकतो, तो तुम्हाला या ठिकाणी उत्तर म्हणून निवडता आला असता. परंतु आपण याला सध्या का आपण तो विचार आपल्याला बदलावा लागला, तर हे खाली दिसतंय. हे जर इथे असतं तर आपण त्याला उत्तर म्हणून निवडलं असतं. येते लक्षात हा ऑब्जेक्टचा पार्ट काय सीन केला आपण इथे? समजलं का रे? थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने विचार केला आणि त्यामुळे मग आपल्याला उत्तर सी म्हणून निवडावं लागलं. जर हा अशा टाईपमध्ये असतं तर कदाचित आपण याला बाजूला टाकलं असतं, उत्तर आपण याला निवडावंच लागलं असतं, त्या पद्धतीने लॉजिक लावावं लागलं असतं. डी का नाही होणार? कारण बघा आपल्याकडे जो ऑब्जेक्ट होता, हा जो एरो काढतोय तर तो एरो वाला जो पार्ट आहे तो तर हटवला आपण. परंतु तुम्ही जर प्लसला डायरेक्टली त्या बाजूला नेताय, प्लसला इकडे नेताय, डॉलरला इकडे नेताय, हे शिफ्टिंग कुठे केलंय? शिफ्टिंग कुठल्याच पार्ट मध्ये केलेलं दिसत नाही, शिफ्टिंग नाही केलंय, त्यामुळे डी नाही होऊ शकत. गायत्री आलं लक्षात? शिफ्टिंग थोडी ना त्यांच्यात झालंय करणार. चला प्रश्न क्रमांक 13.
बघा आता इथे बघा 2 लाईन्स वरून बनलं, 3 लाईन्स वरून त्रिकोण बनलं, 4 लाईन्स वरून चौकोन बनलं, 5 लाईन वरून पंचकोन. इथे पंचकोन दिसते, इथे गेला हा पार्ट, पंचकोन पंचकोन मॅच होत आहे. चला, एक चौकोन होता, पंचकोन बनला, एक षटकोन आलं खाली, काय पाहिजे, एक सप्तकोन पाहिजे खाली. इथे स्टार दिसलं कॅन्सल झालं, इथे त्रिकोण दिसलं कॅन्सल झालं. उत्तर काय राहिलं, पर्याय डी शुअर शॉट करेक्ट उत्तर आहे. कसं रे ए म्हणताय, हा सप्तकोन आहे बघा, ही फिगर अशी दिसते तुम्हाला, अशी आहे ती. 1 2 3 4 5 6 7 7 लाईन्सचा वापर करून सप्तकोन बनवलाय. स्टारचं का तुम्ही सांगितलं, स्टार तुम्ही काय विचार केला, 7 लाईन्स. अच्छा, स्टार बनवायला किती लाईन लागल्या बघा तुम्हाला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सप्तकोन बघा, चौकोन पंचकोन षटकोन सप्तकोन, तर सप्तकोन आणि स्टार मध्ये तर फरक आहे ना रे राजांनो. ठीक आहे, उत्तर कधीच पहिला पर्याय होणार नाही. ठीक आहे, हे साफ साफ चुकीचं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. क्वेश्चन नंबर 14. अच्छा बघा, सिलेक्ट द फिगर दॅट कॅन रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग सिरीज. अच्छा बघा, 3 3 4 4, बघ काय झालं, 3 3 4 4 काय व्हायला पाहिजे, 5 5 यायला पाहिजे. आपण ठेवूयात 5, 3 दिसले कॅन्सल, पर्याय ठेवूयात ए बी सी डी. 4 कॅन्सल, 4 जमणार नाही, 3 जमणार नाही, 5 5 दिसते, 3 2 3 3 4 3 4 4 5 4 1 2 3 4 5 4 इथे दिसते. ठीक आहे, 5 4 नंतर 5 5 झालं असं. याच्या पुढची फिगर असते, हे आपल्याला इथे भेटले असते. ठीक आहे, त्याच्यानंतर चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. क्वेश्चन नंबर 15. बघ काय झालं, एका षटकोनामध्ये षटकोन आलं, 1 2 3, पंचकोनामध्ये 3 पंचकोन आले बघा, 2 षटकोन 3 पंचकोन 4 चौकोन, काय येईल बघा, 2 3 4, मग पुढे काय यायला पाहिजे 5, परंतु इथे षटकोन चौकोन पंचकोन चौकोन म्हणजे इथे 5 त्रिकोण दिसायला पाहिजे. 5 त्रिकोण बघा, 1 2 3 4 5. येस, पहिला पर्याय फिक्स उत्तर आहे. काय आपला पहिला पर्याय 5 त्रिकोण आपल्याला दिसलाय. चला त्याच्यानंतर बघा, एक त्रिकोण होता, क्लॉकवाईज रोटेट केला 90 डिग्री. ठीक आहे, हा चौकोन आहे, क्लॉकवाईज रोटेट केला 90 डिग्री, चौकोनच राहणार आहे, त्याच्यामध्ये नो डाऊट. हा ॲरो होता, तो कॉर्नर्सला गेला आणि मध्ये काय झालं, लाईन आलेली. हे रोटेट झाल्यानंतर वर, आता हे जे असं होईल, इकडे 2 डॉट्स असे येतील. हे हा होता ना डार्क, तो डार्क 1 ते 2 दिसतील आणि मध्ये मग काहीतरी वेगळा पार्ट आपल्याला बघायला भेटेल. आता इथे काय दिसते बघा, इथे त्रिकोण हा वाला इथे दिसते, मॅच होते, म्हणजे इथे मध्ये असं ॲरो शेप आला, मध्ये ॲरो आला, या टाईप मध्ये बनवलं, म्हणून पर्याय डी आपला इथे अचूक उत्तर असेल, पर्याय डी. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17. 17वा प्रश्न बघा, ए सेकंड प्लेसवर गेला, रोटेट झाला 45 डिग्री. नेक्स्ट प्लेसवर गेला, रोटेट झाला 45 डिग्री. नेक्स्ट प्लेसवर आला, रोटेट झाला 45 डिग्री. इथे जाईल, रोटेट होईल किती, 45 डिग्री, म्हणजे असं उलटा दिसायला पाहिजे. कॅन्सल होईल पहिला पर्याय, कॅन्सल होईल दुसरा पर्याय. तर सीडी पैकी काय उत्तर येईल, क्वेश्चन 16 पुन्हा येतोय स्नेहल, डोंट वरी, पहिले याच्याकडे लक्ष द्या. आता बघा, हा जो ए आहे तो उलटा झाला, 7 नेक्स्ट प्लेस मध्ये उलटा झाला, त्याच्या पुढे गेला, त्याच्या पुढे गेला, उलटा झाला, पुन्हा सरळ स्ट्रेट मध्ये इथे पुढे दिसते, इथे दिसते, इथे दिसते. ठीक आहे, चला इथे बघा, त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन त्रिकोण, त्रिकोण इथे दिसते का नाही रे, इथे चौकोन आला, कॅन्सल, म्हणजे हा त्रिकोण, पर्याय डी का येईल आपला उत्तर येईल. ठीक आहे, पर्याय डी आपलं उत्तर आलं. 16व्या प्रश्नाकडे येते बघा, काय झालं, हा त्रिकोण त्याला रोटेट केला, एवढा ठेवला, चौकोनाला रोटेट केला, चौकोनच राहणार आहे. हा जो ॲरो होता, तो ॲरो इथे मध्ये होता, तो दोन्ही साईडला गेला आणि एक क्रॉस, हे काय ऍड झाले आपल्याला, डॉट, एक नवीन ऑब्जेक्ट ऍड झाल्याचं दिसला. मग आता हा जो ऑब्जेक्ट होता, हा सर्कल होता, तो सर्कल चेंज होईल, तो कुठे जाईल, कॉर्नर्सला, अशा पद्धतीने आपल्याला दिसते बघा. हा इथे कॉर्नर्सला दिसला, इथे 2, हा मध्ये होता तो कॉर्नरला गेला, हा मिडलला होता तो साइड्सला गेलाय.
मग हा मिडलला होता तो साईड्सला गेला तर डॉट कसे आले तर डॉट असे आले. स्नेल क्लिअर. आणि मध्ये काय ठेवलं आपण ॲरो ठेवला आणि असा पर्याय कुठे दिसते पर्याय डी मध्ये दिसते. चला पुढील प्रश्न क्रमांक 18. बघा 2 लाईन्स 3 लाईन्स 4 लाईन 5 लाईन वरून काय बनेल पंचकोन बनेल. इथे काय होईल उत्तर येईल आपला पर्याय 2. अचूक उत्तर असेल इथे पर्याय दुसरा. चला पुढील प्रश्न 19वा प्रश्न. क्वेश्चन नंबर 19. ठीक आहे. चला आता इथे बघा हा 19वा प्रश्न काय दिसतोय रे. 2 त्रिकोण 3 त्रिकोण 4 त्रिकोण 5 त्रिकोण 6 त्रिकोण दिसले पाहिजेत. 6 त्रिकोण एक उलटा त्रिकोण जमणार नाहीये. इथे दिसतायत इथे दिसतायत इथे उलटे दिसले कॅन्सल करा. ठीक आहे. आता बीसी पैकी कुठलं उत्तर येईल ते बघा रे. बघा हा इथे होता या बाजूला डार्क झाला इथे डार्क झाला इकडे डार्क झाला म्हणजे वरच्या भागात डार्क दिसला पाहिजे. इथे दिसते इथे डार्क वरच्या भागात इथून वर जायला पाहिजे ना म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर येईल. पर्याय बी आपलं काय होईल उत्तर येईल. डार्क पार्ट जो आहे डार्क पार्ट त्याच्यावरून तो शिफ्ट होते ना डार्क पार्ट शिफ्टिंग होते त्याचे तर ती कुठे कुठे होते कसे होते ते बघून आपल्याला उत्तर द्यायचं होतं. पर्याय बी उत्तर भेटेल. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. ठीक आहे. चला तर हे प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी देतोय. सर्व प्रश्न जे आहेत पुढील ते होमवर्क साठी देतोय. चला हा प्रश्न सॉल्व्ह करून घेऊया. स्क्रीनवर जो दिसतोय तो बघा 2 लाईन होत्या या बाजूला 2 ऍड झाल्या बरोबर. म्हणजे जर आपण इथे आता बघितला तर इथे 2 लाईन अशा येतील आणि एक सिंगल लाईन होती सिंगल ऍड झाली. हे डबल लाईन होती डबल ऍड होईल म्हणजेच काय होईल रे पहिला पर्याय आपलं उत्तर असायला पाहिजे. फर्स्ट ऑप्शन डबल लाईन होती बाजूला 2 डबल ऍड झाल्या हे आपलं उत्तर लॉजिक असेल उत्तर येईल पहिला पर्याय. बाकीचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला होमवर्क साठी देत आहे त्यांचे उत्तर जे आहेत ते नक्की फाइंड आउट करा. ठीक आहे. चला तर उद्याचं अपडेट जे असेल ते आपण ग्रुपवर कळवूच आणि ऍपमध्येही तुम्हाला बघायला भेटेल. सेशन संपल्यानंतर 5 स्टार रेटिंग प्रत्येकाने जरूर द्यायची आहे सेशन संपल्यानंतर. ठीक आहे. कंटेंट फॅकल्टी टीचिंग मेथड इंटरफेस प्रत्येकाला 5 स्टार रेटिंग जरूर द्या. थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र.